ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनवत आहे बैंगन चिप्स आणि बैंगन फिंगर फ्राईड. त्यासाठी मी एक मोठं वांगं घेतलेलं आहे, जे की आपल्याला जांभळं मिळतं बघा बाजारामध्ये, तेच वांगं घ्यायचं आणि ते वांग्याचे मी चिप्स पाडून घेते. पहा, हे चिप्स पाडायला खूप मज्जा येते. अगदी जास्त पातळही घेऊ नका आणि जास्त जाडही काढू नका. मीडियम साईजचे ते चिप्स पाडायचे. एका पातेल्यात पाणी घेतलं, थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हे चिप्स या पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. हे चिप्स काळे पडू नयेत म्हणून त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि आता मी यातूनच 2 ते 3 चिप्स घेतलेले आहेत आणि आपण ज्या पद्धतीनं पोटॅटोच्या स्टिक पाडतो, पोटॅटो फ्राईड बनवण्यासाठी, त्याच पद्धतीने याच्यासुद्धा स्टिक पाडून घेतलेल्या आहेत. आणि आता एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. हे दोन्हीही आपल्याकडे नसतील त्यावेळेस आपण मैदा घालू शकतो. आता या पिठामध्ये 1/2 टीस्पून धने जिरे पूड, 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/4 चमचा हळद आणि 1/2 टीस्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 1/4 चमचा अख्खे जिरे देखील घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं एक छान बॅटर बनवून घ्यायचं आहे. हा मेनू तुम्ही जेव्हा बनवाल ना, तुमच्या कुटुंबीय सगळे मुलाबाळांसहित सगळे खुश होतील आणि पुन्हा पुन्हा असंच बनवण्याची मागणी करतील. पहा, आता हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. हे एवढा थिक झालेलं असावं बॅटर, असं बनवायचं आहे. आता मी गॅस पेटवून त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे. पॅन तापतो तितका वेळ हे चिप्स पाण्यातून काढायचे आणि थोडेसे टॉवेलनी पुसून घ्यायचे. माझं थोडंसं कमी जास्त जाडी झालेली आहे चिप्सची. आपल्याकडे चिप्सची चाळण जी असते, चिप्स पाडायचा साचा, त्यानं पाडले तर समान होतात, पण बटाट्याचे जसे पडतात तसे याचे पडत नाहीत. हे सॉफ्ट असतं त्यामुळं. आणि आता आपल्याला या वांग्याच्या चिप्सला फक्त पातळ पातळ लावून घ्यायचं आहे हे बॅटर. आपल्याला जास्त त्याला दाट लावायचं नाही. पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि ते तेल तापलेलं आहे. मी आता त्यामध्ये चिप्स घालून घेते. एका वेळेस एकच चिप्स घालावा लागेल मला, कारण माझा पॅन छोटासा आहे आणि हा छान मंद आचेवर आपल्याला खरपूस असा तळून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटं लागतात भाजायला. माझा पॅन छोटा आहे म्हणून आपण ऐन वेळेस जास्तही घालू शकतो. यावेळेस मी एकच घातलेला आहे. चिप्स मोठा आहे, पॅन छोटा आहे म्हणून. आणि अशाच पद्धतीनं मी सगळे हे चिप्स तळून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याकडं हे जे फिंगर फ्राईड बनवायचे आहेत ते मी बॅटरमध्ये घेतलेले आहेत, हाताने छान घोळवून घेतलेले आहेत. आणि हे देखील तेलामध्ये आपण चांगले तळून घेऊयात. तुमच्या उजव्या बाजूला असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता तुम्ही, मध्ये एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी आहे. चिप्सही तसेच आहे, तर तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडतील.